पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया एका घरामध्ये शेजारच्या लोकांच्या बरोबर एक जोरदार भांडण झालं भयंकर मोठा हालेलुया जेव्हा जोरदार भांडण तिथे झालं हालेलुया रात्री त्या घरातील मम्मीने रोसरी प्रार्थना वगैरे झाल्यानंतर सर्वांनी एकवट केला घरातील सर्वांना सांगितलं आज आता आपण लगेच जेवायला जायचं हालेलुया तुम्ही इथे बसा आपण त्यांना क्षमा करू हालेलुया आपण त्यांना क्षमा करू म्हणून सांगितलं त्यांना क्षमा कर थोडी वेळ स्तुती आराधना प्रार्थना वगैरे हालेलुया प्रेज द लॉर्ड दुसऱ्या दिवशी सकाळी या शेजारच्या घरातील लोकांनी लवकर याच्या दारात आला जरा बोलायचं होता म्हणून बोलले हालेलुया त्यांच्या बरोबर बसून सामील करायला आले हालेलुया त्यांनी विचारलं काय झालं त्यांनी सांगितलं काल रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही आमच्या डोक्यावरती आमच्या मस्तकावरती काहीतरी आग लागल्यासारखा अनुभव चालू काहीतरी आमच्या मस्तकावर पेटल्यासारखा मला वाटत होते हालेलुया प्रेज द लॉर्ड जेव्हा तुम्ही जे देवाची लेकरं आहात तुम्ही कोणाला तरी क्षमा केली तर त्यांच्या डोक्यावर त्यांच्या मस्तकावर पवित्र आत्मा उतरून येणार हालेलुया पवित्र आत्मा अग्नीप्रमाणे उतरून येणार त्यांना पण पवित्र आत्मा देवी दयेचा अनुभव देणार हालेलुया धन्यवाद येशू त्यांचा नाश करण्यासाठी नाही तर त्यांचा पण बचाव करण्यासाठी काम करणे आपल्याकडे असेल देवाची अपेक्षा आहे हालेलुया धन्यवाद येशू आता मी तुम्हाला थोड्या वचनातून घेऊन जातो हालेलुया प्रियानो तर समजा कोणतरी तुम्हाला त्रास दिला हालेलुया मी तुम्हाला बोललो माणसांच्याकडे बघणे बंद करून देवाकडे बघायला चालू करा प्रेज द लॉर्ड त्याचा भाग आहे देवाने दिलेली अभिवचनाकडे ध्यान द्या हालेलुया मी तुम्हाला गॅरंटी देतो देवाने दिलेल्या अभिवचनाचा तुम्ही आठवण केली तर तुम्ही एक क्षण न थांबता ताबडतोब तुम्ही त्याला क्षमा करा हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू मार्क सुवर्तमानामध्ये 11व्या अध्यायातील 24-25 वचनामध्ये देवाने आपल्याला थोडं मार्गदर्शन दिलेलं आहे मार्क सुवर्तमान 11व्या अध्यायातील 24वा वचन आणि 25वा वचन मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्यांची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी हालेलुया प्रेज द लॉर्ड या वचनामध्ये पवित्र आत्म्याने आपल्याला सांगितलेली गोष्ट असे आहे जेव्हा कोणतरी तुम्हाला दुखवलेला आहे हालेलुया
तुम्ही त्यांच्याबद्दल मनात राग धरलं तर तू कितीही प्रार्थना केले तरी तुझ्या प्रार्थना स्वर्गाच्या दारापर्यंत कधीच पोहोचणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तुझी प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले आता आहे सगळ्यांच्या बरोबर समय करून घ्या. सगळ्यांच्या बरोबर नीट तुमचा नातं सांभाळून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जर क्षमा केली, तू जर त्यांना क्षमा केली तर परमेश्वर तुझ्या चुकांची क्षमा करणारच. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती पहिले अभिवचन आहे माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी आणि माझ्या प्रार्थना देव ऐकावं म्हणून कोणतरी मला त्रास दिलेले माझ्यासाठी कष्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 13वा अध्यायातील 35वा वचनामध्ये हालेलुया संत योहानाच्या विचारानुसार हालेलुया येशूचा शब्द लिहिलेला आहे ते आता आपण ऐकूया. 13:35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्याच्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. करणे म्हणजे क्षमा करणं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसावर येशूने काय बोलले? बापा बापा पुढे त्यांना क्षमा करा. कारण काय आहे? ते काय करतात, ते काय बोलतात, ते काय विचार करतात. हालेलुया. त्यांना ठाऊक नाही. त्यांना समजत नाही. हालेलुया. समजत असेल ते असं केलं नसतात. त्यांना समजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काही आहे कोणतरी येशूला पकडून जबरदस्त क्रूसावर असेच बांधून ठेवले. हालेलुया. किळण टोकायला घेतले. हालेलुया. त्याला कळत नाही का तो काय करताय म्हणून? त्याला कळत नाही का? हालेलुया. तो बेशुद्ध आहे, तो वेडा झालेला आहे का? हालेलुया. तो वेडा पण नाही, तो बेशुद्ध पण नाही. त्याला कळत तो काय करताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय सत्य स्थिती असे आहे जे कोणी रागीट जीवन जगत आहे, जे कोणी एकमेकांची निंदा करत आहे, दुसऱ्याला त्रास देऊन जे कोणी आनंद घेत आहे, हालेलुया, ते काय करत आहे त्याचा त्यांना कल्पना नाही. प्रेज द लॉर्ड. खरोखर मी काय करत आहे त्याचा मला जाणीव असेल तर मी उलट दुसरा काहीतरी केलं असतं. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोक वारंवार जड होत आहेत असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हृदयाच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा अलर्जी आहे. काही लोकांना फूड अलर्जी आहे. खाण्याच्या काही पदार्थ, काही पिण्याचा पदार्थ याचा तुम्हाला अलर्जी होत आहे. तुम्हाला ते सहन होत नाही. लगेच शरीरामध्ये काय काय होत आहे.
पवित्र आत्मा अशा अनेक लोकांना आता बरे करत आहे. हालेलुया. काही वस्तू जे तुम्हाला त्रासदायक आहे त्याच्या बंधनातून प्रभूने तुम्हाला सोडवलेलं आहे. हालेलुया. कमरेच्या मणक्याच्या भागातील निरनिराळा प्रकारच्या दुखणे प्रभूने आज बरे केलेलं आहे. थोडी वेळ सुद्धा चालता येत नाही, एवढ्यातच पाय दुखायला लागत आहे. असे पायाचा त्रास असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी घरातील लोक चिमणी म्हणून वर हाक मारताय, अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला प्रभू एक विशेष आशीर्वाद देत आहे. माता मरियाचा एक विशेष सानिध्याचा लाभ त्या व्यक्तीला पवित्र आत्मा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.